पण मला तरी कुठे आवडतं तुला असं टाकून ठेवायला. त्या जीवापासून तुझ्यावर हल्ला झालाय, चिंताच वाढली माझी. त्यामुळे जो तू गुन्हेगार सापडत नाही तो मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. दादा, तुझी काळजी कळतच नाहीये असं नाहीये, पण अरे मी नाही एकटी नाही जात कधीच कुठे. माझ्या सोबत सतत कोणी ना कोणी असतं. म्हणजे लालिताई असतात, गोपाळजींच्या आई असतात. ते गोपाळची आई म्हणजे काय AK-47 घेतलेलं गार्ड आहे का? त्यांना काम आहे त्यांची, किती लक्ष देणार ते लोक. तुला त्या वाड्यात ठेवणे धोक्याचं वाटतंय मला. तिथे कसला आलाय धोका? अरे दादा, मी तिथे एकटी नसते, सतत माझ्या अवतीभोवती माणसं असतात. त्यांच्याकडूनच धोका असेल तर? दादा काय बोलतोय तू? त्यांच्यावर काय संशय घेतोस? वाटतं मला तू सुरक्षित नाहीयेस तिथे. अरे सुधाकर दादा आहेत तिथे, आप्पा आहेत, गोपाळजींच्या आई आहेत, त्या सुधाकर दादांच्या आई आहेत, लालिताई आहेत, गोपाळजी पण असतात. ते खूप प्रेमळ लोक आहेत. त्यांचं कौतुक नको सांगू मला. तू त्याच वाड्यात तुला चक्कर आली होती. चक्कर कसली? मला तर वाटतं हल्लाच होता तो. दादा चक्कर आली होती मला तेव्हा. पोलीस आहे मी. आता तू मुळात संशयच का घेतोस? म्हणजे ऍटलिस्ट वाड्यातल्या लोकांवर तरी नको. त्यापेक्षा तू खुन्याला शोध, साकेतला शोध. साकेत सापडला तर सगळे प्रश्नच मिटतील ना. साकेत बेईमान इथेच राहिला, आमच्यावर उलटला. जाशील कुठे तू? नशीब साकेतच्या बहाण्याने वाड्याचा विषय दादाने तात्पुरता का होईना डोक्यातून बाजूला काढला. पण काही झालं तरी दादाने माझं वाड्यात जाणं बंद केलं नाही पाहिजे. नाहीतर मी गोपाळजींना कशी भेटणार? सावकाश. आर्याताई दिवसभर दुकानात होत्या का? नाही म्हणजे त्या घरीच होत्या. त्यांना घरी कंटाळा आलता, त्या म्हटल्या मी येते दुकानात. आता त्यांना कोण नाही म्हणणार ना. कंटाळा तर आता मला आलाय या माणसाच्या खोट्या वागण्याचा. हिला जर संशय आला तरी जगणं अवघड करेल माझंही. मला काहीतरी केलं पाहिजे. लालेजी आ करा, आ करा. अहो, काय करताय? अहो माझ्या बायकोलाच भरवतोय, दुसरं कोणाला भरवतोय तेव्हा मी? हा अहो घरच्यांसमोर भरवता येत नाही, नितर तरी भरवू द्या. लग्नानंतर पहिल्यांदाच भरवतोय. हा घ्या घ्या.